नाही का? तहान गेली, भूक गेली, उर्वरित राहिली हुरहुर. देवाची हुरहुर लागली पाहिजे आणि देवाची हुरहुर लावण्यासाठी आजचा हा काल आहे. नुसताच काला आहे की सण फायदा हो. काला ते घन प्रकारना काला आहे. बाशी बाकरना काला, दूध लावता, म्हाताऱ्या बाया बोकड काला मोडले तो काला, कुडमुच्चीना काला, गंधच काला शब्द. पण अहो काला वेगळा नाही का? अवचटे जीव शिवाची होय भेटी, मग वस्तू होऊन जे उठी तो काला. वस्तूच ती होण्यासाठी आपला हा काला आहे. तुम्ही देवाचे स्वरूप आहात. मम अंशे जीव लोके जीवभूता सनातनम. ज्या अर्थी भगवान परमात्मे सांगतात जीव आणि शिवात भेद नाही. जीव शिवाचं ऐक्य झालं म्हणजे काला झाला. विठ्ठल लाईट नव्हती, आता आवाज बरोबर. लाईट होती नाही, मंडप कोणी होतं. आम्ही वाटतं खटपट तुम्ही उन्हाने कौतुक कीर्तन चालू करता उन्हाने, आणि तुम्ही उन्हात नाही. या लोकेशने आता त्याने ऑर्डर दिली नाही आधी. कसं काय मी काला काला हो. कालाकरण करता एकांताचा वास पाहिजे नाही का? जसं लोक याचा विषय गरीब वाटतच का? पैसा गरीब नाही, कोटर असते. काला करायचा असेल तर एकांत पाहिजे. एकांतात काला होतो, लोकांतात काला होत नाही. लोकेशन प्याड आहे. पण देऊनच काही सांगत नाही या बाबाने. कृष्णाने लिहिला काही सांगेल मग या कृष्णाने म्हणून आजला नाही लिहिलंय. सगळे कृष्ण लिहिलाय. कृष्णांनी जे जे केलं ते सांगायचं आहे. कृष्णांनी देवांनी जे सांगितलं तेच तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनं तत्वदर्शिनः. तत्वदर्शी संतांकडे जा. माझा काला तुम्हाला कधल्या वाचून राहणार नाही. आणि काला करीती संत जन सवे त्यांच्या नावाने. ज्यांच्या सोबत देव आहे, जे संत आहेत, त्यांनी जो काला केला तो तुम्हा आपल्याला करायचा. त्यांनीच ते आणतील दहीन लाईन तेव्हा टिप पड राहिलं पाणी तेवढं काला होईल नाही. हा काला ते गण खाई राहिलो आम्ही. पण साधू महात्मे म्हणतात निर्मळ झाली अंतकरण काला होय तेथे जाण. काला झाला काला मग तुम्हाला नाही वाटत काम झालं काला काला करून घ्या. जीवनात काही करू नका. एकदा काला करा. देव आपला साखरा आकुला तो एक देव करवी घ्यावा. तेने बी न जीवा सुकलो हे येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. मरणाच्या टाइमाला सुद्धा तो काला पाहायला भेटणार नाही. जो काला आज तुम्हाला करायचा आहे तो काला एकदा करा. संतांकडे जा, त्यांना विचारा दही काय आहे, लाही काय आहे, हड्डी काय आहे. हड्डी आहे इन्या ठिकऱ्या हाय. हड्डी पळानंतर इन्या ठिकऱ्या घरला जातस का तुम्ही? आमना दादा चांगला होता, दात काढले दादाने घर ठेवतो. आमना दादा डोळ्या चांगला होता थरड, पण लोक देख टिटवीन घर काढल्या डोळ्या लईकर सुकर नाही. आमना दादा गुडघा बी दुखे नाही. तो ऑपरेशन करले होत मनामा टाकले होत. याने खापऱ्या चालतीस का?
मग त्याने घाबऱ्या एकदा फुटणं ते फुटणं हे कोठे वापरात आई फुटणं हे फुटणं कोठे वापरात फुटेल मडकाय टाकीन कवय मी कोणी मी टोचा मारली सांगता येत काळाने केव्हा टोच मारावी आणि केव्हा हे मडकं फुटावं गॅरंटी नाही. त्याच्या पहिल्याने तुम्ही आपण मात्र काला करून घ्या. निर्मळ अंतकरणाने मंथन करून घ्या. निर्मळ अंतकरणामध्ये नवनीत आहे आणि त्या मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांगितलं. जरी दुरुक्ती झाली तरी चालेल पण सांगणं मात्र तेच दुसरं सांगायचं नाही. म्हणून देव आपला सकरा आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयांचिया जो आपल्या हितासाठी जागृत आहे त्याने मात्र मागे पुढे पाहू नका. महाराज गणित छवस पण पोरे सोरे खावा पिवा झोपताय तेसले राहू द्या ना खाऊ पिऊ द्या ना तेसले तुमना काला करल्या नाही करले तू काला पण आमना घरी येणारा पाहुणा बघा 72 राहत कसं राहत 72 76 बनाई टाका तेसले नाही सांगितलं येऊ नको म्हणगा मी मार केली वाच पाहिजे नाही 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 तसं नाही महाराज आधी आमले काहीच चालत नाही पण मायर निघे का बनता आग्रह करतच खाणच पडी पाहिजे तसं आहे तसंही नाही. मग माळा टाकायला काय कठीण तिनं काही लोण आणलं वजन आहे काय ना लोण आणलं वजन बी नाही का. काही करू नका. पवित्र तुळशी माळ धारण करा. पवित्र परमात्म्याच्या नामाचा विचार करा आणि पवित्र नाम फक्त मनुष्य लोकात ऐकायला भेटेल. इतर योनी यांची ठाई हा विचारच नाही. फक्त ते घडतं 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 फक्त ते या पंढरीत घडतं अभंगाचं दुसरंच नाही. ते या पंढरी पाझर कशाचं प्रतीक येतो पाझर कशाचं प्रतीक येते त्याच्यात काहीतरी नवनीत आहे माथुल आहे नाही का. त्या माथुलाने पाझर होतो पाझर. मग इथे माथुला असेल का नसेल इथे काही नवनीत असेल का नसेल मग इथला पाझर व्हायला पाहिजे का नको. निगडगठ्ठ आहेत आम्ही डोळ्याला असूनही म्हातारी आजी मरली म्हणे आणि मेल्यानंतर सुनबाई आली रडत रडत पण डोळ्याला काकर बी नाही नुसती बोंबा मारत म्हणे पाझर म्हणे पाझर
काही नाही. पण ज्याने माय मरेले ती रडतुनी, तिनं बाले कथा, तिने साडी कथी, तिनं चपला कथा, तिनं आसू स्वर आसू तीच अवस्था आहे. हा असं जर ती फुटणार नाही कस काय भक्ती नाही. मग ये या पंढरीशी घडे इथे घडे, त्याच्यापेक्षा वेगळं घडणार नाही. ते या पंढरीशी घडे खडा पाझर रोकड. आमनं उधार चाललाय, रोकड काही चालत. उधारीवर कितला दिन भेटी, मक्की काही घे, फरदडी काही घे, उधारी देवालेच घ्या नाही. आणि आखो घ्यात उधार देवाले. जीवू दिद्याव यंदान सांग जीवू म्हणे दास भू आते काही भेटाऊ मनीस तानातान शिसाली. उदारीनं एक वर्ष सुद्धा चालत, उदारीनं जन्मोजन्मी चाली. आमने उदारीने भक्ती उदारीने. पण ते या पंढरीशी घडे खडा पाझर रोकडे. जर का नवनीतावानी तुम्ही झालात, पाणी पाणी बाहेर निघेल, मंथन होईल, गेल्याचं मंथन होईल, त्याच्यातून आनंददायी भाव तयार होईल. आणि तो आनंददायी भाव जोपर्यंत तुमच्या आपल्या ठिकाणी जोवरी सजल झाले नाही नयन, तोवरी भक्ती सुख कडले जे म्हणती, ते लटिकेची बोलती उभय लोके. या लोकांमध्ये खोटं बोलणारे भक्ती सांगतात, पण ती खोटी भक्ती आम्हाला कामाची नाही. कंठी प्रेम दाटे नाही लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप. कंठी प्रेम दाटे सांगितले. कृष्ण भक्तीमध्ये वेडे झालेले सगळे महात्म्यांनी एकच पुरावा सांगितला. सद्गदित कंठ दाटो, येणे फुटो हृदय, चिंतनाचा एकला हो तुमच्या हो विठ्ठले. तेव्हा तुमच्या चिंतनाचा व्यतिरिक्त मला दुसरा काही भाव नसला पाहिजे. म्हणे गौडनी येड्या वैद्य द्या आणि तुम्ही आपण हुशार राहिलो का मग आमले बी येडवणं पडी. वेडी झालो वेडी झालो, वेडी झालो, वेडी झालो, वेडी झालो, संसारात येड आहेत आम्ही. संसारमा येडा आहेत, पण भक्तिमा येड लागेल नाही. पण संत महात्मे म्हणतात वेड लागेल गया कानाच मला, गुपित तुझा कावा समजे ना मला. गुपित कावा समजून घ्या, गुपित कावा समजी. आमले गुपित अजून काही माहिती नाही. गुपित सांगणारच भेटणार नाही. आणि गुपित सांगणारा एसट्याले आम्ही असं माटी मोल समजी लोटी चालू बाबा एवढ्याने भागणार नाही. गुप्त असलेला भगवंताचा कावा म्हणजे हृदयस्थ असलेली त्यांची शीग, त्या शिगेला वर काढा. ऐका तुमच्याकडे बी पेर आणि उतरणच नाही. त्याला म्हणतात चांगलं येऊ असं म्हणजे हा त्या ठिकाणी अंकुर फुटला पाहिजे. भक्ती सुखाचा अंकुर फुटल्यापासून भक्ती सुख करणार नाही. आणि त्या भक्ती सुखाचा परिणाम तुकोबाराय म्हणतात मला माझ्या जीवनात आला तो अभंगाच्या तिसरे करण्यात. नेत्री अश्रूची या धारा उठे रोमांच,
अंगावर घाम आला पाहिजे, कंपायमान शरीर झालं पाहिजे, नाशूंच्या धारा पाहिल्या पाहिजेत. आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मात्र फायदा होणार नाही. फायदा व्हावा असं जर वाटत असेल तर भिन्न भाव घेऊ नका. सासूसाठी लढे सून भाव अंतरीचा भिन्न, आईसाठी लढे लेक भाव अंतरीचा एक. अंतरीचा भाव एक झाला की देवाचा तुमच्यात भेद राहणार नाही आणि तो भेदभाव व्हावा म्हणून एकदा माझ्या परमात्म्याचं मोठं प्रेमाने बदल करा. जय 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 जय. विषय आहे. कोणा एकासाठी नाही. सगळ्यांनी जागे व्हा. सगळ्यांनी भगवान परमात्म्यांना जसं करा. साधन करून भगवान परमात्मा प्लस करून घ्या. दुसरा तिसरा विषय जास्त काही सांगणे नाही. तुकोबाराई म्हणतात की मी माझ्या जीवनात अभेद असलेला परमात्मा पाहिला आणि अभेदाला पाहिल्यानंतर माझ्या जीवनाचा काला झाला. आणि तेच तुकोबाराई शेवटच्या म्हणतात. तुका तुमच्या आपल्या ठिकाणी असलेला राक्षस मारायचा.
बक नावाचा राक्षस मारायचा आहे, रिठा नावाचा राक्षस मारायचा आहे. हा, आमच्याकडे माया स्वरूप पुतना येते, तिला मारायचं आहे. अनंत प्रकारचे तुमच्या आपल्या ठिकाणी उठणारे विकार म्हणजेच राक्षस आहेत. आणि त्या राक्षसांचा नाश जर करायचा असेल तर त्याच्यासाठी ज्ञान खडग आपल्याकडे असलं पाहिजे. ज्ञान खडग नसेल तोपर्यंत कोणाचाही पात होणार नाही, षडरिपू आपल्याकडे जाणार नाहीत. आणि षडरिपू घालवण्यासाठी साधू संतांनी सांगितलं की कृष्ण तुमच्या आत आहे, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. अशा सोयरा सज्जन असलेल्या कृष्णाला आपलं केलं तर तुमच्या आपल्यातला काग, बग, रिठा, येनासूर, बकासूर, आगासूर सगळे मरून जातील, मेल्या वाचून राहणार नाहीत. आणि ते बाहेर मारायचे नाही, ते आत मारायचे आहेत. काम, क्रोध, बकरा मारा, पूजा लक्ष्मीच्या करा, तेवढं करा, बाकी काही करू नका. जेवण करा, कीर्तन आटोप नक्की जेवण करा, एवढं करा, बाकी काही करू एवढं करा. कारण की तेवढ्यांसाठी एवढ्यासाठी हा मतलब नाही. तुमचा आपला उद्धार व्हावा, काही मी उद्धार पाहिल, काही कृपा करील नारायण. ऐशी तुम्ही सांगा संत जन करा असं संतांनी तुम्हा आपल्याला शिकवलं. ज्या संतांनी शिकवलं त्या संतांचं एकदा वजन करा. गुरुवरी हरिभक्तीपरायण भरतरीनाथजी महाराज चालचाल आमच्या विनंतीला मानून अगदी वेळेवर आले आणि आल्याच्या लोकांनी या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने, गुरुदेव भजनी मंडळाच्या वतीने बापूंचं अभिनंदन आणि पंचकृषीतून आलेले हरिभक्त परायण भजनी मंडळ, महिला मंडळ यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. कारण कार्यकर्त्यांनी सूचना दिली की या ठिकाणी आपला तारेचा कार्यक्रम आता संपलेला आहे, फक्त 10 मिनिटं आपली वेळ घेतो. बापूजी, या वर्षाचं जे अन्नदान होतं आपल्या गावातील नागरिक हरिभक्तपरायण अंबू नक्षू पाटील यांच्या आजची महाप्रसादाची सेवा आहे आणि पुढच्या वर्षाची संत सेवा आहे आणि महाप्रसादाची आपल्या गावातील नागरिक हरिभक्तपरायण चंपल आनंदराव पाटील आणि सुनील नारायण पाटील. बापूजी या ठिकाणी कैलासवासी श्री दिगंबर लिंबा पाटील यांच्या स्मरणार्थ आई गंगा भागीरथी सुभद्रा आई लिंबा पाटील व त्यांचे सुपुत्र यांच्याकडून या ठिकाणी आपल्या ग्रामस्थ मंडळींना पालखी सेपरेट भेट देण्यात आलेली आहे. त्यांच्याबद्दल एकदम जोरदार स्वागत करायचं. तसंच या ठिकाणी पुढच्या वर्षाच्या अन्नदानाचे मानकरी आहेत 2026चे श्रीमान हरिभक्तपरायण शेनपडू आनंद पाटील, श्रीमान हरिभक्तपरायण सुनील नारायण पाटील. याच्याही पुढील वर्षी 2027चे अन्नदानाचे मानकरी आहेत श्रीमान हरिभक्तपरायण बळवंत रामदास पाटील, श्रीमान हरिभक्तपरायण किशोर उत्तम पाटील. तसेच 2026चे कीर्तनकारांचे मानकरी आहेत अशोक नाटू पाटील, श्रीमान देवीनाथ नथू पाटील, रामराव पंडित पाटील, खंडेराव निंबा पाटील, श्रीमान डॉक्टर रोहिदास मुरलीधर पाटील. आणि 5, 6 आणि 7 हे 3 दिवस कीर्तनकारांचे मानकरी बाकी आहेत. ज्यांना कुणाला उपप्रती होत असेल त्यांनी मात्र आपली नावं सुचवा, तेही या ठिकाणी लगेच आहे. 3 महाराज बाकी आहेत.
एक महात्मे परत तयार झाले. श्रीमान हरिभक्त पारायण हिरालाल मुरलीधर पाटील यांच्याकडून एक माळा झाले. श्रीमान रमेश धोंडू पाटील यांच्याकडून सुद्धा एक महाराजांची या ठिकाणी मदत झाली आहे. श्रीमान यशवंत देवराम पाटील यांनी सुद्धा पुढील येणाऱ्या सप्त्याच्या 26/2026च्या कीर्तनाची मात्र एक मानकरी ते बनलेले आहेत. धन्यवाद. आता या ठिकाणी सगळ्यांसाठी महाप्रसाद होईल, काला होईल आणि काला घेतल्यानंतर सगळ्यांनी मात्र जायचं आहे. या ठिकाणी आपल्या ज्ञानामृत या ग्रंथाचं मात्र अवलोकन करण्यासाठी जे महात्म्यांना या ग्रंथाची गरज भासत असेल किंवा ज्यांना आतून मात्र काय आहे हे पाहायची इच्छा असेल त्यांनी या ग्रंथाची किंमत काही जास्त नाही, फक्त 40 रुपये किंमत आहे. हे काही आपला नाही पण संस्थेचा तो ग्रंथ आहे आणि त्या संस्थेच्या ग्रंथाची 40 रुपये किंमत काही जास्त नाही. ते काही आमच्या खिशात पडणारे पैसे नाहीत. ज्यांना गरज असेल त्यांनी मात्र ग्रंथ घ्या. शिंके लाविले दोरी होतो
Hare